पर्यटकांचा मृत्यू, गृहमंत्री अमित शहांकडून मृतांना श्रद्धांजली। गृहमंत्री अमित शहांची पहलगाममधील घटनास्थळाला भेट। अमित शहांनी बैसन खोऱ्याला भेट देत दहशतवादी हल्ल्याचा आढावा घेतला। गृहमंत्री अमित शहांनी अनंतनागमध्ये घेतली जखमी पर्यटकांची भेट। अमित शहांकडून जखमी पर्यटकांची विचारपूस। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा स्केच जारी। सुरक्षा यंत्रणांकडून 3 दहशतवाद्यांचा स्केच प्रसारित। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल होताच पंतप्रधान मोदी यांनी विमानतळावरच घेतला हल्ल्याचा आढावा। आज राजधानी दिल्लीमध्ये मोदींच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठक। केंद्र सरकारने हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की त्यांच्या पुढील 10 पिढ्यांचा थरकाप उडायला हवा। राज ठाकरेंकडून संताप व्यक्त। काश्मीरमधील दहशतवादी हल्ला अत्यंत अस्वस्थ करणारा। दहशतवादाविरोधात अमेरिका भारताबरोबर, भारतातील लोकांना आमचा पूर्ण पाठिंबा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट। गुणारत्न सदावर्ते यांच्या घरासमोर मनसेकडून बॅनरबाजी। डंक्याच्या पोपटाला मनसे भीक घालत नाही, मनसेनं सदावर्तेंना डिवचलं। एक देश एक निवडणूक विधेयकाच्या अभ्यासासाठी संसदीय समितीची स्थापना। संसदीय समिती 17 मेला महाराष्ट्र दौऱ्यावर। संसदीय समिती एकाच वेळी निवडणूक घेण्यासंदर्भात विविध घटकांशी चर्चा करणार। नागपुरात 5 अनोळखी व्यक्ती मृतावस्थेमध्ये आढळल्या। 5ही जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता।